माहिती अधिकारात पेपर मिळवले. पहिला घोटाळा मी पार्किंगचा काढला. म्हणजे पार्किंगचे पैसे कोल्हापूर महापालिकेला न जमा होते, बरोबर, बनावट तिकीट छापली गेली. ते मी महापालिकेचे अधिकारी घेऊन, कर्मचारी घेऊन तिथं गाडी मारल्या. पार्किंगवाल्याला तो पळवून लावला, तो महाबळेश्वर होता त्याला पळवून लावला आणि स्वतः पार्किंगचे पैसे आता महापालिकेला जमा होतो. त्यानंतर सगळ्यात मोठा घोटाळा जो गाजला तो TDR ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट. 2 एकर जागा आणि 5 एकरचा सातबारा, म्हणजे डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट देखील DRC देखील द्यायला लागलेले. तर तुम्ही घोटाळा एवढा गाजवला, त्यासाठी देखील मला 3 वर्ष संघर्ष करावा लागला. 3 वर्ष संघर्ष केला आणि 20 कोटीचा TDR घोटाळा तो रद्द केला. आपल्या सगळ्या मीडियाला माहिती आहे, पत्रामध्ये माहिती आहे. कोट्यावधीची ऑफर मला आली, दबाव आला, प्रचंड दबाव आला. पण माझा विश्वास आहे, आपले जर हात स्वच्छ असतील, आपले विचार स्वच्छ असतील, आपली नीतिमत्ता स्वच्छ असतील, तर जगातली कुठलीही ताकद आपल्याला करू शकत नाही. 20 कोटीचा TDR रद्द केला. अनेक चांगल्या बिल्डरांची, व्यावसायिकांची होणारी फसवणूक थांबवली, जनतेची फसवणूक थांबवली, कोल्हापूर महापालिकेचं आर्थिक नुकसान थांबवलं. त्यात 2 तलाठी, मंडलाधिकारी, महापालिकेचा सर्वे निलंबित केलं. शहर अभियंता, उपशहर अभियंता यांच्या इन्क्रिमेंट देखील घालवलं आणि तो लढा सक्सेस केला. त्यानंतर गाजलेला घोटाळा, तो तर अतिशय डेंजर घोटाळा. म्हणजे फिर्यादीचा आरोपी झाला, बरोबर. म्हणजे मी नावासकट सांगतो, हायकोर्टात संजय भोसले, बरोबर. ह्यानं जो घोटाळा काढला त्यामध्ये 4 कर्मचारी निलंबित झाले आणि त्यातल्या संजय भोसलेंनी फिर्यादी म्हणून तक्रार स्वतः दिली होती आणि तोच त्यात आरोपी होता, बरोबर. खरं हे सिद्ध करायला मला 3 वर्ष लागले. प्रशासन दाद दिना, आंदोलन केली, उपोषण केलं, कुष्ठरोगी बांधवांना घेऊन महानगरपालिका प्रशासनाने तुम्हाला सहकार्य केलं नाही, अजिबात केलं नाही. मी सगळे पेपर दाखवले, आयुक्तांनी केलं नाही, आयुक्ताच्या खालच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही. मग शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे, क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केलं. माझ्या माहितीनुसार जिल्ह्यातलं पहिलं क्रिमिनल, पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं क्रिमिनल रिट पिटिशन. आयुक्तांना प्रतिवादी केलं, त्यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना प्रतिवादी केलं आणि महापालिकेच्या 7 अधिकाऱ्यांनी हा फिर्यादीचा जो आरोपी केला संजय भोसले ह्याला आरोपी केलं त्यामध्ये आणि 6 महिन्यात निकाल लागला. पण ज्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 3 महिने जेलला जावं लागलं त्यांना ती शिक्षा भोगावी. आणि त्यातला एक कर्मचारी अनिरुद्ध शेटे, तो माझ्या ह्याच ऑफिसमध्ये आला आणि त्याची मिसेस आल्या, लहान बाळ होतं आणि साहेब मी मंत्रालयातनं महापालिकेत नोकरीला आलो 15ला आणि ह्या माणसानं 2009 आणि 10ची स्वतः घोटाळे केल्यात आणि माझ्यावर घातले. साहेब एक तुम्ही अभ्यासक नगरसेवक आहात. आणि ती माऊली, ती भगिनी रडा लागली आणि मग तिथून माझी लिंक सुरू झाली. आणि हा माणूस म्हणजे थांबवायचं, लहान बाळ घेऊन भगिनी तुमच्याकडे येते आणि तिच्या नवऱ्याचं ज्यानं घोटाळाच केलेला नाही आहे अशा नवऱ्याची बाजू घ्या म्हणून तुम्हाला सांगते. काय मनात तुमच्या कोलाहल झाला तेव्हा? काय वाटलं? मी साक्षात मी स्वतःलाच पाहिलं की हा माझ्यावरच अन्याय झालेला आहे. माझी काय परिस्थिती होईल, त्या भगिनीची काय परिस्थिती, त्या बाळाची काय परिस्थिती होईल. आणि मला ते फार मी भावनात झालो आणि ते म्हणले साहेब तुमच्याकडून मला न्याय मिळेल. मी म्हटलं तुला मी 100% न्याय मिळवून देतो, खरं तू सत्य सांगणार, खरं सांग काय केलं असतं तर केलं नसतं. तर त्याने सत्य सगळं सांगितलं. तर ते भयानक, अतिशय भयानक. आणि हा माणूस 3rd क्लास BCom आहे, ऑडिटिंग अकाउंटिंगला ह्या 17 मार्क आहेत, नापासाने साहेब हे काढलं सगळं काढलं आणि त्याला आता डिमोशन पण झाले. आयुक्तांनी त्याला मूळ पदावर पाठवले. ते आता मी तुमच्यावर बोलीन या बाबतीत. आणि मग 3 अहवाल बनवले, सगळे अधिकारी याला सामील. 3 अहवाल बनवले वेगवेगळे घरपाळा घोटाळ्याचे. एवढे मोठे IAS अधिकारी एवढं सांगून सगळे पेपर देऊन सभागृहात लक्षवेधी देऊन सभागृहात सगळे कागदपत्र, मी कागदपत्राशिवाय बोलत नाही. बरोबर. मी कधी एखाद्या व्यक्तीचा घोटाळा असू दे किंवा त्याने केलेलं जे कृत्य असेल तर ते कागदपत्रामध्ये पुराव्यानिशी दाखवायचं. काही केलं नाही कुणी. आणि अनेक संघटना त्याच्या पाठीशी आणि त्याचं नाव आल्यावर सगळ्या संघटना गायब.
म्हणजे काय मग म्हटलं हा न्याय मला मिळणार नाही ह्या संघटनेच्या किंवा ह्याच्या माध्यमातून. म्हटलं आपली लढाई आपण सुरू करायची, आपली तत्वानं लढाई सुरू करायची, सच्चाईनं लढाई सुरू करायची. आणि त्यामध्ये ह्याला हायकोर्टामध्ये मी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केलं आणि आमचे ॲडव्होकेट निरंजन भावके आणि आसिम नाकडे आणि दिल्लीवरून आले. ह्यानं 5 एवढे चांगले हायकोर्टातले वकील सिनियर वकील नेमले. अच्छा, 5 विरुद्ध 2 असं सांगितलं. 5 विरुद्ध 2 संघर्ष. आणि माझा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालयानं लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला आदेश दिले की या आरोपीला अटक करा. त्याला ताबडतोब अटक झाली आणि तो जेलला गेला. त्यानंतर आयुक्तांनी त्याला निलंबित केलं. निलंबित करायला पण वेळ लावा लागली. अच्छा, मग म्हटले हे थोडक्यात पाठीशी घालण्याचं काम सुरू होतं शेवटपर्यंत. आणि त्यानंतर त्या भगिनींच्या मला भेटल्या अनिरुद्ध शेटे. ते पण तुम्हाला सांगतो मी भोपाळ शेटे, मी चर्मकार, जातपात ते आपण मानत नाही. आणि ते जैन समाजाचे, तर यानं सगळीकडे जातीवाद चालू केला. हे भोपाळ, ते पुण्याची व्यक्ती, ते पुण्याची व्यक्ती, पर्सनॅलिटी चांगली. त्या भगिनी लागल्या रडायला, ते दाखवलं बघायला. मग मला ते फार अस्वस्थ झालो मी. मला झोप लागली नाही त्या दिवशी. अजून मला ते डोळ्यात आणि ती व्यक्ती ह्या प्रेशरनं एक्सपायर. ती व्यक्ती गेली एक्सपायर झाली. ती बिचारी विधवा झाली. बदनामी काय सहन झाली नाही, बदनामी सहन झाली नाही. ते एक्सपायर झाले. आणि त्या भगिनीनं या कोल्हापूर शहरामध्ये या महापालिकेनं माझ्यावर अन्याय केलेला आहे. तिनं नोकरी देखील नाकारली. आज ती एकटी भगिनी अक्षरशः उघड्यावर पडली. आणि तिला आणि ते जे या जगातून गेला त्याला न्याय. आणि दुसरं ज्या 3 कर्मचारी जे आमचे आज होते, दिवाकर कांबळे, परत ते नितीन नंदगावकर आणि जे कर्मचारी होते, त्यांच्या 3 महिने हे कर्मचारी जेलला गेल्यामुळं त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर उघड्यावर पडलं. काहींची बदनामी झाली. काही त्या एका भगिनीवर देखील अर्धाविवाहित झाला ह्याच्या कृत्यामुळं. आणि हा मात्र ताटमध्ये. आणि हा जातीवाद पण करण्याचा त्यानं प्रयत्न केला. तर मी माझ्या जीवनामध्ये मी जरी मागासवर्गीय असलो तरी मी अट्रॉसिटीचा कधीही गैरवापर केलेला पण नाही आणि करणार पण नाही. त्यानं सगळं जातीवादाचं राजकारण केलं. कारण मला माहित होतं सत्य काय होणार आहे. बरोबर. कारण मी मात्र जातीचा कधीही तसा फायदा उचलला नाही. तर एका माणसाला वाचवण्यासाठी 3-3, 4-4, 5-5 कुटुंब उद्ध्वस्त झाली. उद्ध्वस्त झाली. आणि मग भयंकर होतं. भयंकर म्हणजे अति भयंकर. आणि फार मोठ्या संघटना होत्या त्याच्या पाठीमागं. आणि त्याचं नाव आल्यावर हळूहळू सगळ्या गायब झाल्या. म्हणजे छत्रपती शाहूराजाच्या नगरीमध्ये सद्विक बुद्धीनं जर भोपाळ शेट्टी जर दोषी असेल तर 100% तुम्ही त्याला दोषी आहे ना त्याच्यावर कागदपत्राचे तुम्ही आरोप केले पाहिजे. संजय भोसले मी दोषी दाखवला. त्याला वाचवायला 3-3 आव्हान केले. आणि फिर्याद माझ्या माहितीप्रमाणे मी एवढा अभ्यास केलाय. हा तेलकीचा अवतार आहे, हर्षद मेहताचा अवतार आहे. एडिट आणि डिलीट वापर करते. मी अजूनही तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून, त्यानं 200 कोटीची सूट दिलेली आहे कोल्हापूर महापालिकेच्या अनेक मोठ्या मिळकतांना. अनेक मोठ्या, जवळजवळ 15 ते 20 हजार मिळकतीनं अजून घर फाळा नाही. अजूनही माझं तुमच्या माध्यमातून ह्या प्रशासनाला चॅलेंज आहे. त्यांनी मी पेपर सगळे दाखवलेले आहेत. मी असं घेऊन बसतो आणि ह्या अधिकाऱ्यांना बसायचं सर्वे. आणि मी जर त्यामध्ये जर दाखवलं नाही तर कोल्हापूर महापालिकेनं माझ्यावर गुन्हा दाखल करा. इतकी कॉन्फिडंट आहे, इतकं चॅलेंज आहे माझं. 3 प्रकरणात त्यानं आता 27 कोटीची सूट दिली. 3 प्रकरणात. काय म्हणत ते करते, शिकलेलं नाही आणि त्याला जम्पिंग प्रमोशन. आता आयुक्ताने त्याला मूळ पदावर आणले, त्याला ऑर्डर दिल्या. मग इथं जिल्हा न्यायालयात गेला, जिल्हा न्यायालयात स्टे मिळाला. स्टे मिळवल्यानं फटाकड्या उडवल्या लगेच. आणि परत जिल्हा न्यायालयानं स्टे उठवला. आता हायकोर्टात आहे. आता हायकोर्टात लवकरच त्याला मूळ पदावर तो जाईल. गाडी वापरली 2-3 वर्ष पदावर नसताना, ती 1-1.5 कोटीची त्याच्यावर वसुली होईल. काय वाटेल ते केलं होतं त्यानं. आम्ही त्याची सर्टिफिकेट पण दाखवले. त्यानं 30 वर्ष झाली बीकॉमचं सर्टिफिकेट आणलेलं नाही. ते तिथं शिवाजी विद्यापीठामध्येच आहे. 3rd क्लास पास आहे. ऑडिट आणि अकाउंटिंगला त्याला 17 मार्क आहे लास्ट इयरला. आणि 2nd इयरला तर तू नापासच आहे. आणि पेपर घेते आणि काढून घेते. फार मोठा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार. मला याच प्रश्नाकडे तुम्हाला जायचं, या मुद्द्याकडे जायचं आहे. एक व्यक्ती जी 3rd क्लास बीकॉम पास आहे, 17 मार्काची अधीक्षक झाला आणि त्याला वाचवण्यासाठी संघटना पुढे येतात, परिवहन व्यवस्थापन झाला. हा, इतके मोठे मोठे पदांवर तो गेला. भ्रष्टाचाराची मुळे किती खोलवर घुसलेली आहे, तुम्हाला जाणवलं नाही ते? अतिशय खोलवर आहे, अतिशय खोलवर आहे. आणि मी बघितलं
की साथ मिळत नाही, दबाव आणतात, प्रेशर आणतात. म्हणून मी सांगितलं मी कुठल्याही प्रेशरला दबावाला ताकद कुठून आली न भिण्याची म्हणजे आपण जे सच्चाईवर काम करतोय तो एक आत्मविश्वास फार मोठा माझ्यात आहे. आणि मी ज्यांची नावं घेतोय ते कागदपत्रावर घेतोय, मग ते कोण असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, मंत्री असू दे, मी घाबरत नाही, मी लाचारी करत नाही, मी कुठलेही प्रेशर घेत नाही, मी पैशाला महत्व देत नाही. कारण माझ्या वडिलांनी आणि मी लहानपणापासूनच आम्ही आमच्या कष्टानं पैसे बघितले, त्यामुळं पैशाला महत्व माझ्याकडे नाही. तसेच दबावाला मी बळी पडत नाही. ह्या सगळ्या जनतेला माहीत आहे आणि या सगळ्या नेत्यांना पण माहीत आहे की भूपाल शेट्टीनं एकदा विषय घेतला तो डॉक्युमेंटरी तडीच नेला. मी लढे केलेले तडीच नेलेले, अनेकांनी लढे केले, खरं अर्धवट सोड. मी काय त्यांच्याविषयी बोलत नाही, कारण जनतेला माहित नाही की कुणाची नावं पण घ्यायची काहीच गरज नाही, जनता जाणून आहे. पण ही ताकद मोठी आहे, ऊर्जा आहे. मला अनेक माझी काळजी करणारे मला मेसेज येतात, पत्र येतात, सांभाळून जरा सिक्युरिटी घ्या, सांभाळून घ्या. मी म्हणते तुमचा आशीर्वाद माझी सच्चाई आणि माझी त्यागी वृत्ती आहे. बरोबर, मी सत्ता, संपत्ती, पैशाला महत्व देत नाही. लोकांच्यावर जे अन्याय. मी तुमच्याबद्दल एक कमेंट ऐकली होती, तो कार्यकर्ता तुमचा होता की नाही मला माहित नाही, पण त्यानं एक कमेंट केली होती, मी ऐकली होती की भूपाल शेठ पांढरे कपडे घालतात नाही आणि त्यांच्या पांढऱ्या कपड्यावर एकही डाग नाही आहे आणि त्यांच्या चरित्रावर पण नाही आहे. हे कितपत खरं आहे? लोक असं म्हणतात तुमच्यावर, तुम्हाला काय? हे सत्यच आहे. मी कॉलेज लाईफला तर माझे फोटो बघा, फॉरेनला वगैरे कोट सूट बीट वर सगळे 85-87 फोटो माझे. आणि मग मी नगरसेवक झालो. नगरसेवक झाल्यानंतर मला ती आवड निर्माण झाली आणि म्हणून मी पांढरे कपडे, काय माझे पांढरे कपडे हे दिवसातून 2 वेळा बदलायचे आणि पांढरे कपडे मला ती आवडच निर्माण झाली आणि स्वच्छ काम करायचं. आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या जीवनामध्ये मला कुठलाही डाग लागेल, माझे कुठलीही माझे हातून दुष्कर्म किंवा चुकीचं काम होईल असं मी कधीही जीवनात करणार आणि ते कृत्य कुठल्याही घडू देणार, कधीही घडू देणार. म्हणजे ते सत्ता जाऊ दे, संपत्ती जाऊ दे, सगळं जाऊ दे, तर तो डाग मी लावून घेणार नाही. कारण माझ्या वडिलांची ती शिकवण आहे आणि वडील पण माझे पांढरे कपडे वापरायचे पहिल्यापासून शेवटपर्यंत. आणि ती एक आवड निर्माण झाली. आणि दुसरं संघर्षाबद्दल सांगायचं म्हणलं तर हे प्रशासन आणि अधिकारी एवढे म्हणजे ज्या कोल्हापूर महापालिका ही मातृभूमी, बरोबर, जनतेच्या पैशावर यांचे पगार चालतात, बरोबर. आणि असं करत असताना महापालिकेतले बरेच अधिकारी हे ठरावानं मोठे झाले, विद्वत्तेनं नाही. विद्वत्तेनं माणूस मोठा व्हायला पाहिजे. अहो हे तिनपाट याला काय हिची लायकी का काय, आणि हे माझ्यावर आबरू नुकसानचा दावा करायला ज्याला आबरूच नाही आहे. बरोबर. आणि कायद्यामध्ये तरतूद आहे, कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की एखाद्या अधिकाऱ्याचं माहिती अधिकारामध्ये त्यानं जर चुकीचं काम केलं असेल तर ते जनतेसाठी प्रसिद्ध करणे, बरोबर, हा कायद्यानं गुन्हा होत नाही. डेफिनेटली. त्यामुळे त्यानं लई वेळा 5 कोटीचा दावा, 10 कोटीचा दावा, तो काही पुरावे होते, माझ्याकडे पुरावे होते, तो जाहीर करतोय, दबावतंत्र वापरतोय, पत्रकार परिषद घेतोय. महापालिकेत असा कुठल्याही कर्मचाऱ्याला अलाउड नाही आहे, आयुक्त. आणि ही जी गाडी काढून घेतली, हे परिवहन व्यवस्थापन नसताना गाडी वापरायले, कर्मचारी घरात वापरायचे ते काढून घेतले आणि त्याला मूळ पदावर आणलं. म्हणजे त्यानं जे अत्याचार अन्याय केलेले आहेत त्याला ते भोगायला लागलेले आहेत. संजय भोसले हे माझं काही वैयक्तिक नाही आहे, माझं काही वैयक्तिक नाही आहे. ते तुम्हाला दुसरं सांगतो, ते 92ला नाना कदमची गाडी पुसायचं, सुनील कदम, आणि ते असं हात जोडून माझ्याजवळ आलं. तर मी 92ला त्याला, आम्हाला माहित नाही ना डुप्लिकेट किती दिलेले, 92ला परिवहन सभापती असताना तिची निवड झालेली आहे. तुम्ही सभापती होता? मी सभापती होतो आणि त्यानं कागदपत्र पण ती बनावट दिली. ही निघाली 30 वर्षांनी. म्हणजे तो सुरुवातच फ्रॉड झाली, सुरुवात फ्रॉड झाली होती. आणि त्या म्हणजे प्रशासनाकडे त्याचं नाव आलं, मी सभापती होतो. खरं हे एवढं तेलगेने हर्षित मेहता महापालिकेचं 200-300 कोटीचं नुकसान केलं. मग का आयुक्तांना ऑर्डर दिली याला मूळ पदावर शिपायची? महापालिकेचं केलं म्हणजे कोल्हापूरकरांचं केलं, कोल्हापूरचंच केलं ना, कोल्हापूरचं केलं. आणि मग नंतर माझे लढे जे सक्सेस झाले ते न्यायालयाच्या आदेशाने झालेले. मी टीका केली म्हणून त्याला आरोपी केलं नाही, पण 3 वर्षे माझं फार मोठा संघर्ष केला. खरं आनंद मात्र झाला, एक लोकांचं प्रेम झालं, ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना एक आनंद झाला की बाबा जरी आमच्यावर अन्याय निवारण झालं, फिर्यादीचा आरोपी झाला, म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्राचं पहिलं उदाहरण आहे. आणि जेलला गेला आणि आता निलंबित केले तरी देखील लाज नसल्यासारखं आणि महापालिकेत बसायचं. म्हणजे
काय सांगण्याची काय निगरगट्ट वृत्ती आहे. निगरगट्ट वृत्ती. अहो जरा तरी सच्चाई पाहिजे माणसाकडे, जरा तरी नीतिमत्ता पाहिजे. सगळं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.